महानगरपालिकेच्या निवडणुकांची अवघ्या काही दिवसांपासून भांडूपमध्ये रंगत वाढली असताना आता काउंटडाऊन सुरू झालेला आहे। 15 जानेवारी हा मतदानाचा दिवस आहे आणि जसजसा हा दिवस जवळ येत आहे तसतशी प्रत्येक प्रभागातील उमेदवाराची लगबग प्रचारासाठी सुरू झालेली आहे। तर आपण इकडे बघतोय की साई मंदिराजवळ आपल्या प्रभाग क्रमांक 114च्या तरुण तडफदार उमेदवार आहेत राजुल पाटील यांच्या प्रचारासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झालेले आहेत। त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह पाहता नेमका प्रभाग क्रमांक 114 मधील 16 जानेवारी रोजीचं चित्र काय पाहायला मिळेल हे बघायला आपल्याला मिळत आहे। माझ्यासोबत बरेच कार्यकर्ते आहेत। सुनंदा ताई आपल्या सोबत आहेत। ताई, एक प्रश्न तुम्हाला विचारेल। भगवा माझ्या रक्तात आहे, मनात आहे, कुठेतरी हाच ध्यास मनात ठेवत आज तुम्ही राजुल ताईंच्या प्रचारासाठी सामील झाला आहात का? हो, मी काय माझा वैयक्तिक स्वार्थ याच्यात नव्हता आणि माझ्या पक्षामध्ये आदेश चालतो। आमचा पक्ष आदेशाचा आहे आणि जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने अधिकृत उमेदवार जाहीर केला त्यानंतर थोडासा राग रुसवा असतोच, परंतु कुठेही पक्षाला शह न देता मी पक्ष जरी फॉर्म भरला असला तरी आमचा आदेश आल्यानंतर आम्हाला आमचा स्वार्थ बाजूला ठेवावा लागतो आणि येणारा जो आपण उमेदवार देतो त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्या उमेदवाराला निवडून आणण्याचं काम तेथील स्थानिक पदाधिकाऱ्यांचं असतं। म्हणून माझा शिवसैनिक पदाधिकारी आम्ही जोमाने काम करून आमचा उमेदवार आम्ही जास्तीत मतधिक्याने कसा येईल त्याकडे आम्ही आमचं लक्ष दिलं आणि मी जो उमेदवारी अर्ज भरला होता तो त्याच दिवशी मी माघार घेतली। तर त्यांच्याकडे आता तुम्ही कोणत्या आशेने पुढे पक्षासाठी बघत आहात? हो, तरुण तडफदारच उमेदवार दिलेला आहे, कारण आमचा हा डोंगराळ भाग आहे आणि आम्ही पण काम करतच होतो। इथं तरुणांना जरा जास्त वाव दिला आमच्यातून। यावेळेस आम्ही जास्त करून तरुणांना वाव दिला। आमच्याकडे काय उमेदवार नव्हते असं नाही, आमच्याकडे एकाचड एक आमच्याकडे उमेदवार असतात। शिवसेना पक्षामध्ये आमच्याकडे महिला आघाडी मजबूत आहे। महिला आघाडी मजबूत असल्यामुळं एकाचड एक उमेदवार असतात, परंतु जो पक्षाचा आदेश असतो त्या एका इच्छुक भरपूर असतात, पण एकदा शेंदूर फासला तर त्याच उमेदवाराला निवडून आणण्याचं काम ह्या सगळ्या ज्या इच्छुक उमेदवार असतात त्यांचं असतं। त्याच्यामुळं तरुण तडफदार उमेदवार आम्ही दिलाय। भाऊ आमचे खासदार आहेत, त्या खासदारांच्या माध्यमातून आणि आमच्या राजुलताई नगरसेवक झाल्यानंतर या वार्डचा कायापालट जेथे कमी कामं झाली असेल 100% कामं झाली असं आम्ही म्हणणार नाही, परंतु जी 90% आमचे कामं झाले 10% उरले असतील ती आम्ही आमच्या नगरसेवकाच्या माध्यमातून या वार्डला नक्कीच करून देण्याचा प्रयत्न करणार आणि एकदम सुजलम सुफलम असा 114चा वार्ड आम्ही अबाधित आमचा बाले किल्ला ठेवणार। युवा सेना प्रमुख तुम्ही आहात, तर काय वाटतं की युवांसाठी राजुलताईंचे विचार हे किती कामी येतील? त्यांनी अवयवदानापासून युवकांसाठी जे विविध स्पोर्ट्स आयोजित केलेले आहेत किंवा वेगवेगळे कार्यक्रम ते युवकांसाठी आधीपासून आयोजित करतच आलेले आहेत। युवती असतील, युवक असतील, सर्वांसाठी त्या आधीपासून युवकांची यासाठी काहीतरी करावं ही विजन घेऊन चालतच होत्या, कारण त्या देखील युवा सेनेच्या कार्यकारिणी सदस्य। आता नगरसेवक म्हणून देखील त्यांच्या शिक्षणाचा, त्यांच्या कुटुंबियांना असलेल्या समाजकारणाच्या, राजकारणाच्या आणि लोकसेवेच्या अनुभवाचा फायदा या प्रभागाला होईल आणि या प्रभागातील ज्या समस्या आहेत त्यांच्यावर एक चांगल्या पद्धतीने तोडगा काढण्याचा किंवा ते योग्य पद्धतीने हाताळण्याचा त्या प्रयत्न करतील आणि निश्चितपणे याच्यातून जी प्रभागाची कामं अडकलेली आहेत ती मार्गी लागतील आणि या प्रभागाचा विकास होईल। निश्चितपणे आता ज्या ज्या ठिकाणी ते जात आहेत उमेदवार त्या ठिकाणच्या कोणत्या समस्या आहेत, कोणत्या ठिकाणी आधारबिंदींची आवश्यकता आहे नूतनीकरणाची, कोणत्या ठिकाणी पाण्याच्या समस्या अजून चांगल्या पद्धतीने सोडवण्याची आवश्यकता आहे, कोणत्या ठिकाणी रखडलेले प्रकल्प आहेत त्यासाठी काय करावं लागेल, या संबंधितच्या ज्या अडचणी आहेत ते आम्ही त्यांचे सहकारी आहोत त्याची नोंद घेतोय। त्यांच्याशी आम्ही रोज या विषयावर चर्चा करतोय आणि निश्चितपणे त्या नगरसेवक झाल्यावर याच्यावर आम्ही तोडगे काढू। दादा, बराच जो मोठा संभ्रम होता की नेमकं अधिकृत उमेदवार कोण आहे, तर आता जाहीर पत्र देखील आलेलं आहे समोर आणि साहेबांच्या आदेशानुसार आणि स्वाक्षरी देखील त्याच्यावर आहे की कोणत्या उपनगरातून कोणत्या प्रभागातून कोणते उमेदवार आहेत, तर यावर तुम्ही काय सांगाल? खरं तर सुरुवातीला ज्या वेळेला माननीय राजसाहेब आणि उद्धव साहेब सगळे विषय सोडून एकत्र आले त्यावेळेलाच ते ठरलं होतं की एकत्रच लढाई आपल्याला ही लढायची आणि मराठी माणसासाठी जिंकायची आहे। आता या सगळ्यामध्ये तिकीट वाटपामध्ये काही गोष्टी पुढे मागे होत असतात, कॉम्प्रोमाइज होत असतात, परंतु एकदा जाहीर झाल्यानंतर
महाराष्ट्र सैनिक मागे पुढे बघत नाही. माननीय राजसाहेबांनी जर इथे ठाकरे गटाचा उमेदवार दिला तर तो आमचा महाशक्तीचा उमेदवार आहे आणि त्या पद्धतीत आम्ही कामं करतच होतो. तरीही काही लोकांनी संभ्रम निर्माण करण्याचा जर प्रयत्न केला असेल तर आता माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार आमच्या नांदगावकर साहेबांनी आणि ठाकरे गटाकडून अनिल देसाई साहेबांनी काही पत्रक काढून ते क्लिअर देखील केलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र सैनिक हा पहिल्या दिवसापासूनच महाशक्तीचं काम करतच होता आणि यापुढे आता ते जोमाने करतोय आणि आता त्या गोष्टीची ऊर्जा आणि इकडे असलेली ही लोकांची संख्या बघूनच महाशक्तीचा विजय होणार आहे आणि 114 मधून आमच्या राजोलताई भरपूर मतांनी निवडून येणार हे मात्र आता इथे नक्की झाले. प्रभाग क्रमांक 114ला राजुलताईंच्या रूपात एक तरुण नेतृत्व भेटणार आहे. तर काय वाटतं, काय अपेक्षा आहेत तुम्हाला या नेतृत्वाकडून? सर्वात प्रथम तर आपण नेहमीच म्हणत असतो फक्त की तरुणांना संधी दिली पाहिजे. कारण कसं आहे की आताची जी पिढी आहे त्यांच्याकडे फक्त ऊर्जाच नाही आहे तर एखादी गोष्टीकडे वेगळ्या पद्धतीने बघण्याचा एक दृष्टिकोन आहे. आणि मला वाटतं की राजूलसारखं एक हुशार, सुशिक्षित आणि शिकलेलं नेतृत्व आम्हाला इथे मिळालेलं आहे. तर अनेक असे हे आहेत, इकडचे प्रॉब्लेम्स आहेत की ज्याच्यावर सोल्युशन काढताना त्यांचा एक वेगळा दृष्टिकोन आहे. म्हणजे आम्ही आता फिरतो, म्हणजे आता रमाबाई नगर सारखा एरिया आहे किंवा इकडच्या बैठ्या चाळी आहेत, ते फिरत असतानाच आमचं डिस्कशन असतं की इथे आपण ह्या गोष्टी करू शकतो. तर मला नाही वाटत की आज कुठला उमेदवार चालता चालता प्रचार फेरीमध्ये ह्या गोष्टी त्याच्या डोक्यामध्ये येतात आणि त्याच्यावर काय सोल्युशन काढू शकतो तर त्याच्याबद्दल तो विचार करतो. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे की त्यांचा आज एक बेनिफिट पण आहे की त्या उद्या नगरसेविका इथे जेव्हा निवडून येतील, नगरसेवकाचं काम असतं गटर, मीटर आणि वॉटर, पण त्यांच्या वडिलांना पण आज ते इथे खासदार आहेत. तर अशी कितीतरी कामं प्रभागातली आहेत, पर्टिक्युलर त्यांच्या प्रभागातली किती कामं नगरसेवकाच्या ह्याने नाही होऊ शकत, पण ती खासदारच्या ह्याच्यामध्ये येतात, अधिकारामध्ये येतात. तर त्याचा पण बेनिफिट खूप मिळणार आहे ह्या प्रभागाला 114ला. आणि मला हेच वाटतं की कसं आहे ना की आपण फक्त आपल्या बोलण्यात नसलं पाहिजे की तरुणांना संधी दिली पाहिजे, तरुणांना खऱ्या अर्थाने संधी दिली पाहिजे. तुम्हाला माहीत असेल आमचं जे माननीय आमचे आदित्य साहेब ठाकरे आहेत, तर ते जेव्हा पर्यावरण मंत्री झाले, पर्यटन मंत्री झाले, तेव्हा त्यांनी आजपर्यंत कुठल्या पर्यटन मंत्र्याने कामं केली नव्हती तशा पद्धतीची कामगिरी करून दाखवली, आणि ते पण 2 ते 2.5 वर्षामध्ये. तर हाच फरक असतो, जेव्हा तुम्ही खूप शिकलेल्या आणि एका तरुण उमेदवाराला संधी देता त्यावेळेला तो त्याची जी ऊर्जा असते, त्याची जी इन्फॉर्मेशन असते आणि त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं करून दाखवण्याची जी एक तळमळ असते, जिद्द असते, तर त्याचं कामामध्ये रूपांतर व्हायला जास्त मदत होते. तर आपण बघितलं की यांनी सांगितल्याप्रमाणे जर वडील खासदार असतील आणि राजुलताईंना जर नगरसेवक पद मिळालं तर एकाच घरातील डबल इंजिन विकासासाठी कामात येईल असं त्यांचं म्हणणं आहे. राजुलताईंच्या तरुण तडफदार या विचारांनी या प्रभागाचा कायापालट होईल असं जेव्हा यांनी सांगितलं आहे, तर आता सर्वांसाठी हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे की आता येत्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 114ला कुणाचा चेहरा नगरसेवक म्हणून पाहायला मिळतो. व्हिडिओ जर्नलिस्ट लवेद दळवीसह विद्या अमृतकार, शहर मुंबई.